तर भाज्या नेहमी तुम्ही जर का स्टीमरमध्ये स्टीम करून घेतल्या तर त्यामधले जीवनसत्वे कमी प्रमाणात उडतात. सगळ्यात जास्त पाण्यात टाकल्याने उडतात. त्या कस भाजीचा त्या पाण्यात निघून जातो, वाफेत अजून सगळं उडून जाते. तर आपण सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या स्टीम करून घेतल्या. आता ही जी सब्जी बनवली त्याच्यातही भाज्या स्टीम करून घेतल्या. जे कोवड्याचं सूप बनवलं त्यामध्ये आपण गाजर आणि कोवळं हे स्टीम करून घेतलं. नंतर मिक्सरमधून काढून त्याची पेस्ट बनवून घेतली. नंतर आपण बीटरूट हे उकळलं नाही, बीटरूटचा तसाच आपण ज्यूस काढला, निंबूचा तसाच ज्यूस काढला, अद्रकाचा तसाच ज्यूस काढला आणि सांबाराचा पण तसाच ज्यूस काढला. यामध्ये भरपूर प्रमाणात नायट्रिक ऑक्साईड आणि हरितद्रव्य असतं. तर ते वाफेसोबत उडून जाऊ नये म्हणून आपण ते वेगळं काढलं. आपण ते अजिबात उकळत्या पाण्यात वगैरे काही टाकलेलं नाही. नंतर आपण केली फोडणीची तयारी. फोडणीमध्ये आपण कच्च्या घाण्याचं तेल थोडंसं, त्यामध्ये जिरं, त्यामध्ये लवंग, मिरे आणि कलमी पावडर, तेजपान आणि घरी बनवलेला मसाला. आम्ही एक घरी मसाला बनवलेला आहे जो मसाला ॲसिडिक नाही आहे असा. तर तो मसाला त्यामध्ये सोप असतं, तेजपान असतं आणि जिरं असतं. तर याचं समप्रमाणात मिक्सर करून ग्राइंड करून घेतलं आहे आणि धने. तर हे 4 पदार्थ समप्रमाणात घ्यायचे आणि गरम करून मिक्सरमधून काढून घ्यायचे. तर तो मसाला कधीच उष्ण बनत नाही आणि आपल्या शरीरात कोणतीही विकृती तयार करत नाही. तो असा मसाला वापरला. त्यामध्ये हळद टाकली आणि काळं नमक आणि सेंदे नमक हे टाकलं. आणि ही फोडणीमध्ये आपण कोणत्याही प्रकारचं तिखट टाकलं नाही. अद्रकाचा जो चौथा उरलेला होता ज्यूस काढल्यानंतर तो टाकला आणि नंतर त्यामध्ये पहिल्यांदा आपण जे गाजर आणि पंपकिन मिक्सरमधून काढलं होतं त्याची पेस्ट टाकली. त्याची पेस्ट टाकल्यानंतर त्यामध्ये आपल्याला ते किती पतलं ठेवायचं आहे आणि किती घट्ट करायचं आहे आपल्या आवश्यकतेनुसार आपण त्यामध्ये पाणी टाकायचं. पाणी टाकल्यानंतर त्याला उकळी आली की उकळी आल्यानंतर उकळी यायच्या आधी थोडासा गूळ टाकून द्यायचा. कोवळं बरेचदा गोड असते, लाल कोवळं तुम्ही घेतलं तर गोड असते, त्यावेळेस मग गूळ टाकायचं काम पडत नाही. पण ते कोवळं जर का ग्रीन कलरचं असलं म्हणजे त्याची पाठ हिरवी असली तर ते गोड नसतं. तर मग त्यामध्ये तुम्ही गूळ टाकायचा किंवा गूळ नाही टाकला तरी चालतं. नंतर गॅस बंद करायचा उकळी आल्यानंतर. मग त्यामध्ये आपण अद्रकचं पाणी टाकायचं, नंतर लिंबू पाणी टाकायचं, नंतर जो सांबाराची पेस्ट आहे ते टाकायची, नंतर कढीपत्त्याचं आपण ज्यूस काढलेला होता, पुदिन्याचा ज्यूस काढलेला होता तो टाकायचा. आवश्यकतेप्रमाणे मिठाचं प्रमाण ठेवायचं बरोबर. जर का तुम्हाला तिखट लागत असेल तर उपवासात आपण हिरवी मिरची टाकत नाही. तुम्हाला तिखट लागत असेल तर हिरव्या मिरचीची पेस्ट थोडीशी टाकली ती पण चालते. याप्रमाणे आपण ज्यूस तयार करून घ्यायचा, सूप तयार करून घ्यायचं आणि त्यामध्ये थोडं कच्च्या घाणीचं जे तेल आहे ते वरून टाकलं तरी चालते. तुम्हाला साधारण आपण जे सूप केलं त्यामध्ये आपण फक्त 200 मिली कच्च्या घाण्याचं तेल नंतर टाकलं होतं. आधी 50 मिलीमध्ये फोडणी केली आणि 200 मिलीमध्ये आपण नंतर त्याला म्हणजे त्याचं जे व्हिस्कोसिटी आहे ती अजून व्हिस्कस बनते ते तेल टाकलं. तर याप्रमाणे आपलं सूप झालं.